ते जिंकले, त्यांनी काय आनंदोत्सव केला. उद्या आम्ही जिंकलो तर आम्ही आनंदोत्सव केला, तर तो सण पण सगळ्यांनी करायचा. बस. समोर बघू शकता तुम्ही सर्वांचा लाडका कन्हैया. बघा कसा ताटात उभा आहे, अजून पण तोच ताट. महेश शेट आहे का हा बैल पळणार ही त्याला एवढी जाणीव लहानपण, म्हणजे बैलाला मुलावर का विचार हे करतो की हा बैल आपल्याकडे पळणार. असे आम्ही 3-4 ठिकाणी बघितले. बैलाला जेव्हा गणेला आणलं तेव्हा तेच बोलत होते हा बैल एक नंबर आपण नाव करेल. तसं आम्ही पण शाश्वत देतो की हा महाराष्ट्रात आमचं नाव करणार महेश शेटलाचं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. म्हणजे तुम्ही बघितले असेल काल एक शर्यत झाली गरुड्या लक्ष्या वर्सेस सुंदर. त्याच्या पायऱ्यामध्ये होत्या गरुड्या आणि त्या साईडला होता मथुर. तर मी आलेलो आहे महेश शेट पाटील ताराली भिवंडी यांच्या दावणीला गरुड्याची संपूर्ण माहिती, कारण भरपूर दिवस झाला हा बैल चर्चेत आहे आणि चर्चेत असल्यामुळे या बैलाची संपूर्ण आज माहिती आपण काढू. मित्रांनो बघा, मी आलेलो आहे एक अशा दावणीवर जी आत्तापर्यंत कोणीच नसेल बघितली दावणी. नक्कीच तुम्हाला नाव ऐकायला भेटतच असेल. महेश शेट पाटील ताराली भिवंडी यांच्या दावणीवर, यांच्या गोट्यावर आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथं संपूर्ण गोटा पहिले दाखवतो तुम्हाला, त्याच्यानंतर आपण त्यांच्याशी बोलणार पण आहे. दादांच्या दावणीला जितकी पण बैलं आत्तापर्यंत आहे त्याच्या आधी होती, या संपूर्ण बैलांची माहिती इथं आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता इकडे समोर आहेत बघा. नक्कीच तुम्हाला एक दानगा अनुभव असणारे एक व्यक्तिमत्व म्हणजेच महेश शेट पाटील ताराली भिवंडी. आणि या गरुडा बैलाचे मालक धीरज मुकादम आणि अध्यक्ष आहेत ते आपले सुधीर चौधरी. यांच्या सर्वांशी आपण बोलणार आहे. आता इथं आलेलो आहेत, अजून तुम्हाला दाखवतो आज या गरुडा बैलांनी त्यांचं नाव किती उंचावलं आहे. तो संपूर्ण त्या गरुडा बैलाचा इतिहास इथं लावलेला आहे आणि तो बैल आज महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय. आणि विशेष मित्रांनो तुम्हाला एक खास मी दाखवतो एक आठवण म्हणून. समोर बघू शकता तुम्ही सर्वांचा लाडका कन्हैया. बघा कसा ताटात उभा आहे, अजून पण तोच ताट. यो पब्लिक किंग रायफल आणि गरुड्या. आज आलेलो आहे आपण या गरुड्या बैलाच्या दावणीवर. खूप चर्चेत असणारा हा बैल आहे, कारण या बैलाने आज संपूर्ण महाराष्ट्र गाजवलं आहे. आणि तुम्ही बघत असाल बिंजोरमध्ये पण या बैलाचं खूप सारा नाव होतं आहे हल्ली. आणि काल आपण एक शर्यत बघली, त्या शर्यतीवर नंतर बोलणार आहे. आता यांच्याशी बोलूया. समोर बसलेत आपले कन्हैया गरुडा मंडळाचे अध्यक्ष सुधीर चौधरी. दादा नमस्कार. नमस्कार. नमस्कार दादा, आज तुमच्या दावणीला आलोय. आज पहिले आम्हाला गरुड्याविषयी सर्व सांगा, आम्हाला गरुड्याची माहिती द्या. गरुड्या आम्ही एक सिन्नरवर गेलो असताना त्याचा सर्व बघितला तर एक नंबर पळणारा महाराष्ट्रात आम्हाला वाटला की हा आमचं नाव करेल. पण आम्ही जेव्हा आमचे जे संस्थापक अध्यक्ष महेश शेट ते चांगले प्रकारे ओळखतात की हा बैल कुठला पळेल आपल्याकडे, तर आम्ही तिथे निश्चय घेतला आणि त्यांची आम्ही खरेदी केली. आणि जेव्हा आणली हो तेव्हापासून आम्ही आजपर्यंत गरुड्या हरला नाही. फक्त एकदा आमच्या निष्काळजीमुळे आम्ही साईड सोडल्यामुळे बैल हरलेला आहे, बाकी काही नाही. दादा, गरुड्या तुम्ही घेतला ही बरोबर गोष्ट आहे, पण आज गरुड्या खूप टॉपला आहे तुमचा. आणि टॉपला असताना तुम्ही साईड चेंज करायचा निर्णय कसा घेतला? मग आमचा खेळ आता तुम्हाला एक सांगतो, खेळ आहे दोन्हीकडनं खेळेल तोच खरा. या मैदानाचा बादशाह आहे. या जिल्ह्यामध्ये जो दोन्ही साईड खेळेल ना तोच खरा बादशाह आहे. तर आमच्या महेश शेटला पहिल्यापासून आवड आहे की खेळ खेळायचा तर दोन्ही साईडने खेळायचा, तर त्याला बोलतात खेळ. काही लोक काय साईड सोडत नाही, तशीच आम्ही जर उजवी साईड पकडून ठेवली तर आम्ही कोणाला मारायचं ऐकू नये. हा चॅलेंज आमचा. उजवी साईड धरून चाललो तर आम्ही. आणि कालचा हा पहिला विषय मी विचारेन तुम्हाला. खूप सुंदर तुम्ही ही आपल्या कारगिल ग्रुप एडूटने याही नाव फिरवला छोटा लक्ष्या चिंचवलीचा. आणि पहिऱ्यामध्ये गरुड्या होता, तर कसा तुमचा जुळला हा पहिरा कालचा? काल आता आमचा मैत्रीपूर्वक सामना होता. ते आमचे खास कारगिल ग्रुप आमचे चांगले मित्र आहेत. त्याचे मुलं आम्ही त्यांना नाही बोलू शकत नव्हतं. मग त्यांनी सांगितलं आम्हाला पहिरा का, तर आम्ही त्याला चालेल बोलू. हां.
अजून दादा काय सांगाल गरुड्याविषयी? आज खूप नाव करतोय तुमचं महाराष्ट्रामध्ये. तर आज गरुड्या बिंजोड तर गाजत आहे, आता पुढे पण त्याचा फ्युचर कसं बघता तुम्ही मग त्याचा? पुढचा पिक्चर आमचा 100% तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात फक्त गरुड्या दिसेल. हा तुम्हाला चॅलेंज करून 100% सांगतो. कारण आम्ही दोन्ही साईडने खेळतो, हा मर्दाचा खेळ आहे. कारण उजवी काही लोक साईड सोडत नाही, पण आम्हाला खेळ खेळायचा आहे मैत्रीपूर्वक, म्हणून आम्ही दोन्ही साईडनेच खेळतो. बरोबर, म्हणजे गरुड्या डावीकडनं पण पळतो आणि उजवीकडनं पण. हा, दोन्हीकडनं Height कसे त्याचे असतात, म्हणजे उजवीकडनं डावीकडनं आतून बाहेर दोन्ही असतात का? पब्लिक करून. दोन्हीकडनं पब्लिक हा, मग तुम्ही ह्या पलाचा त्याचा निर्णय कसा घेतला या दोन्हीकडे पळवायचा? काल आमची दोस्तीमध्ये मैत्रीपूर्वक आमचे महेश पाटलांचे संबंध चांगले होते त्या कारगिल ग्रुपशी. त्यांनी सांगितलं शेड आम्हाला खेळायचं, आम्ही सांगितलं ठीक आहे. ती थोडी आमची हे मिस्टेक आम्ही ती पुन्हा सुधरवू आम्ही पुढच्या अड्ड्यामध्ये. हा, मी पण काल त्यांच्याशी बोललोय, त्यांची बाईट पण घेतली मी आणि त्यावेळी पण सांगितलं ही शर्यत कधी परत पण तुम्हाला बघायला भेटेल. तर आज तिथं छोट्या लक्षाचं नाव फिरवला, तर तुम्हाला काय एक म्हणजे अपेक्षित होतं का त्या पायऱ्यामध्ये मथुर येईल म्हणून? नाही, आम्हाला काहीच माहित नव्हतं की कोणाची शर्यत फिरते. आम्हाला सांगितलं आपल्याला फिरवायचे, आम्ही सांगितलं ठीक आहे. बरोबर आहे. हा. आणि दादा आज तुमच्या दावणीला आलेला, आज गरुड्याचा सांगा ना पूर्ण इतिहास. गरुड्या बैल घ्यायचा विषय म्हणजे असं झाला, आमचं आता बैलाचे मालक आहेत महेश शेठ पाटील ताराली भिवंडी आणि धीरज मुकादम कोणगाव भिवंडी. तर धीरज मुकादमला आमचे उमेश पाटील फेण्याचे आहेत ना, त्यांचा फोन आला होता की नाशिकला गरुड्या म्हणून बैल पळतो. तर त्यांनी मला सांगितलं की गरुड्या म्हणून बैल नाशिकला पळतो. बैलाचा विषय काढल्यानंतर बैल लगेच दुसऱ्या दिवशी पेडगावला गेला पळायला. तर पेडगावला बैल पळायला गेल्याच्या नंतर बैलांनी उजवी खांनी गट पास केला, डावी खांनी सेमी पास केला लाराने, आणि 3 नंबर केलेला त्यांनी तिथं पेडगावला फायनलला होता. मग आमच्या मनात झालं की बैल घ्यायचा. बैलाचा आम्ही व्यवहार करायसाठी, बैलाचा पळ बघायसाठी नाशिकला 4 महिने आता पावसाळ्यामध्ये दर रविवारी जायचो आम्ही, त्याचं हे करायचो. मग आम्ही त्याचा महेश शेठला सांगितलं की असं असं बैल पळतो. महेश शेठनी नाशिकला बघितलं सिन्नरला, तो ज्वालामाता सिन्नर वाल्यांचा कीर्तिराज आहे ना, त्यांच्याकडनं बैल घेतलेला आहे आम्ही. बैलाची विक्रमी खरेदी केलेली आहे. बैला शंकराचा नंदी आहे, नंदीची किंमत आम्ही सांगणार नाही, पण विक्रमी खरेदी केलेली आहे. आणि बैल आता अजून चौसा झालेला नाही. बैल म्हणजे आता वासरूच आहे बघायला गेला 2 दाती, आता 3रा दात काढलेला आहे त्याने. 3रा दात आहे. म्हणजे आज तुमच्या दावणीला एक लक्ष्मी आलेली आहे. बोलायचं नाही. हा, पैशात मोलाची ना लक्ष्मी. मग अजून काय सांगाल गरुड्याविषयी? आज खूप चांगले बिंजोर गाजवतोय, संपूर्ण महाराष्ट्र गाजवतोय आणि खूप चर्चेत पण आहे. सोबतीला एक तुमच्या असणारे तो पाठिंबा सुद्धा आहे आणि त्यांना सुद्धा सोबत तुम्ही घेऊन पुढे जातात, तर खूप चांगली गोष्ट आहे. आज कुठं ना कुठं कमीच गाडा मालक दिसतात की एवढे सारे संबंध त्यांचे सर्वांशी बघायला भेटतात आणि तुमच्या माध्यमातून ते आम्हाला बघायला भेटले. अजून काय सांगाल? आज दादांचे इतके चांगले चांगले संबंध, खूप चांगले चांगले गाडा मालकाची त्यांचे ओळख, आज चर्चेत असलेलं नाव महेश शेठ पाटील ताराली भिवंडी. पण दादा दिसत नाही असतं, पण नाव मात्र घेतला तरी पण अड्ड्यामध्ये सर्वात आधी नाव दादांचाच येतो. महेश पाटलांचं नाव असे याच्यासाठी झालेलं आहे, आज मी 20 वर्ष दोस्ती आमची आणि आम्ही जोडलाच राहतो. पहिली गाडी महेश पाटीलच्या नावाने, महेश परशुराम पाटीलच्या नावाने फिरायची, चालायची. त्यानंतर आज विवाह झाल्यानंतर क्रिशा महेश पाटीलच्या नावाने फिरायला लागली. आपली साईड उजवीनेच गरुडे पालतो. आणि महेश पाटीलचा खेळ माहीत, आता तुम्हाला सांगतो, पंढरी शेठ तर तुम्हाला सर्वांना माहीत आहेत, बादशाह. पंढरी शेठ एवढं लहान मुलाला महेश शेठला बोलतात, पण महेश शेठ नमस्कार. कारण त्याच्यावर आम्ही सांगतो का शोक करणारा एक महेश पाटीलच आहे, डाव्या साईड आणि उजव्या साईडने पळवणारा, बाकी कोणी साईड सोडत नाही. खरोखर दादा तुमच्या माध्यमातून एक बघायला भेटतो. आज एक बैल आपल्या दावणीला आल्यानंतर भरपूर गाडा मालक आहेत, त्यांच्या कुठल्या कुठल्या भरपूर वर्षापासून बघतो की त्यांच्या गाड्या पळतात त्या एक साईड किंवा उजवी साईड किंवा डावी साईड. पण तुम्ही निर्णय घेतलाय गरुड्याला दोन्ही साईडनं पळवायचा, खूप चांगला आहे. कारण भरपूर कमी गाडा मालक आहेत एक बैलाला दोन्ही साईडनं पळवतात. तर काय सांगाल याविषयी? मग गरुड्याला जर आम्ही उजवी साईडने ठेवला तर आम्हाला महाराष्ट्रात कोणी हरवू शकत नाही, हे तुम्हाला चॅलेंज करून सांगतो आणि गवाही देतो, कारण तसं पळणं. हां, वजीर आणि गरुडे असे 2 खंबीर आमच्या चोरला साथीला आम्हाला भेटले आहेत. आणि तुम्हाला सांगतो आमचा शोक आता महेश पाटीलचा प्रेमापोटी शोक असं आहे की चला फिरवायचे पण डावे, तो प्रेमापोटी आहे. आणि तुम्हाला जिंकली हारली तर महेश पाटील कधी दिसत नाही समोर, त्याला ते आवडत नाही हे. आणि ही काल जी शर्यत झाली ही तुम्ही डावी साईडला पळवली,
तर ही पहिल्यांदाच गरुड्याची होती, डावी साईडला याच्या आधी पण कधी पलवलेली होती? दुसऱ्यांदा झाली. आणि पहिल्यांदा पण तुम्हाला एक हार पत्करावं लागली का त्याच्यामध्ये? हा, म्हणजे आज गरुड्याला तुम्ही डाव्या साईडने खेळून 2 हार स्वीकारल्या, पण तरी तुम्ही तुमचा एक निश्चय कमी नाही झाला की आम्ही दोन्ही साईडने गरुड्याला पलवूच. डाव्या साईडने आम्ही 2 जीत पण घेतलेले आहेत. 2 जीत पण घेतलेल्या त्याच्या आणि आधी. कालची जी शर्यत झाली ती सर्व पब्लिकने बघितलेलं आहे. त्याच्याबद्दल आम्ही ते सुधारणा करू. कशी शर्यत हारली ते आम्हाला सर्वांना माहित आहे, पब्लिकला, आमच्या ग्रुपला. त्याच्यामध्ये आम्ही ती सुधारणा करणार आहोत पुढच्या अड्ड्यामध्ये. कालची शर्यत झाली त्याच्यामध्ये ज्या चुकीने आम्ही हारलो ती चूक आम्हाला सर्व लोकांना, आमचे पैरेवाले, आमचे मित्र, कारगिल ग्रुप एडूटवाले, विश्वनाथ असतील, त्यांना सर्वांना आम्हाला समजली काय चूक झाली ती. आता खेळ आहे, हार जीत होतच राहणार. एक हार झाली म्हणून आपण पण खचायचं नाही, एक जीत झाली म्हणून आपण पण हवेत जायचं नाही. तो नंदी आहे, हार जीत होणार, ह्यो खेळ आहे आणि त्या खेळासारखंच खेळायचं. काही रागरोष नाही, काही नाही. जर ते जिंकल्यात त्यांनी काय आनंदोत्सव केला, उद्या आम्ही जिंकलो तर आम्ही आनंदोत्सव केला, तर तो सण पण सगळ्यांनी करायचा. बस बस बरोबर बोलले तुम्ही. कारण आज नाण्याच्या 2 बाजू बाजू असतात. कारण आज तुमची हार झाली, तुम्ही ती हार पचवलेली आहे. कदाचित आज समोरच्या गाडीची पण हार झाली तर त्यावेळी पचवावा असं तुम्ही एक मेसेज दिलाय. हा. तर अजून गरुड्याविषयी काय सांगाल? आज तुमचा इतका मोठा ग्रुप आहे आणि हा ग्रुप सर्व घेऊन तुम्ही अड्ड्यामध्ये येतात, तर आज गरुड्याचं नियोजन कसं काय प्रकारे करता तुम्ही मग? आता गरुड्याचा आमचा कन्हैया गरुड्या ग्रुप, ताराली भिवंडी आणि बशा ग्रुप कोणगाव भिवंडी, असे आम्ही आज सर्व, आणि आपले धवलकुमार ग्रुपचे आमचे मेन हेड आहेत, अध्यक्ष आहेत सुधीर भाई चौधरी. आम्ही सर्व एकत्र बसून सर्व नियोजन करतो आणि शेवटी आमचा निर्णय महेश शेठ पाटील ताराली भिवंडी जे घेतील तोच निर्णय आम्हाला सर्वांना मान्य असतोच, कोणी काय बोलत नाही. त्या हिशोबाने आम्ही करतो. आणि शर्यतींचा शौक आहे हा, कोणी एकटा माणूस किती पैसा असला तरी करू नाही शकत, त्याच्यासाठी पूर्ण ग्रुप लागतो. ग्रुप शिवाय हा शौक होऊ शकत नाही. त्यामुळे आमचा ग्रुप पण आहे भरपूर मोठा. आम्हाला उंबारड्याची पोरं आहेत, सापरड्याची पोरं आहेत. उंबाडचे आमचे 2-3 ग्रुप आहेत, ते सर्व आमचे एकदम जीवाभावाचे आहेत. आमचा टेमगरचे धवलकुमार ग्रुपचे आमचे एकदम चांगले आहेत. आम्हाला खास करून ग्रुपमध्ये सपोर्ट बोलला तर आता आम्हाला जीविका पिंटू पाटील उंबारली या हारण्या ग्रुप आणि अंकित बुवा दावडी यांचा आम्हाला भरपूर भरपूर एकदम सहकार्य असतो. त्यांचं मी आवर्जून नाव घेईन. त्यांची स्वतःची गाडी नसली ते बैल आणो या न आणो, पण ते गरुड्या जर शर्यतीला आम्ही नेला तर ते संपूर्ण येतात. आणि त्यांचे एक ते नारायणचे भाऊजे आहेत, त्यांचं मला नाव नाही माहित, ते पण आमच्यासाठी भरपूर मेहनत घेतात. दादा, कन्हैया आणि गरुड्या प्रतिष्ठान ताराली भिवंडी या ग्रुपचं आज नियोजन खूप चांगला होतंय आणि तो तुमच्या माध्यमातून बघायला भेटतोय, तर काय सांगाल? सर्वप्रथम मला यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला अध्यक्ष पदाचा हे दिलेलं आहे की तुम्ही अध्यक्ष होणे ग्रुपचे. महेश पाटलांचा खूप माझ्यावर विश्वास आणि प्रेम आहे. आज गेले 20 वर्ष मी त्यांच्या जोडीलाच आहे. तर आमच्या गरुडा ग्रुपचे नियोजन करायला मी बोललो की ते सांगतात असं दादा उद्या आपल्याला असं करायचं आहे. त्याच्यामध्ये आमचे महेश मोकल आहेत, आमच्या पार्टीचे खंबीर नेतृत्व आमचे कमलाकर शेठ पाटील आहेत, आमचे कोणगावचे राजादादा आहेत, सुनीलदादा आहेत म्हात्रे, सचिनदादा आहेत आणि धीरज मुकादम आहे. ही सगळी पोरं आपली कोणगावची पूर्ण आपली टीम, आणि टेमगरचे पिंकी पुलोरे, विकास पाटील आहे. खूप आपला धवलगुर पूर्ण असतो. उंबार्डेचे अमोर भोईर आहेत, सापाडचे पोरं आहेत आपले मित्र, तेजे आहेत, ताडालीचा प्रशांत आहे. सर्व आमचा ग्रुप मोठा आहे. याच्यामध्ये ते जेव्हा आम्ही सांगितलं ते हजर राहतात. आपल्याला जायचं अड्डा आहे. म्हणजे दादा, तुमच्या बोलण्याच्या माध्यमातून असं दिसतोय की तुम्ही फक्त ताराली भिवंडी नाही तर पूर्ण या भिवंडी परिसराला घेऊनच सोबत चालतात. दादा, बघितलं आम्ही, काल गाडी झाली पण लोकांचा खूप प्रेम भेटला तुमच्या गाडीला. काल बघितलं आम्ही सोशल मीडियावर, स्पेशली मी माझ्या चॅनलवरती विश्वनाथ कालन यांची सुद्धा बाईट घेतली. सुंदरचा पण ते खूप चांगला इतिहास सांगितला. आणि तुमची जी गाडी झाली सुंदर आणि गरुड्या या गाडीला आणि समोरच्या गाडीला पण, दोन्ही गाड्यांना खूप सारा प्रेम भेटतोय. तर काय सांगाल, आज मुंबईमध्ये
आणि घाटावर तर समजा आपला गरुडा पुढे जाणारच, पण मुंबईचं बिंजोर गाजवतोय हल्ली तो. आणि जनतेच्या एक हृदयावर म्हणजे कुठं ना कुठं तो राज्य करण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचा, आणि तो होईलच याच्या पुढे. तर त्याविषयी काय सांगता मग? कसं माहिती का, महेश शेठ पाटील ताडाली भिवंडी आणि धीरज मुकादम असो. आता आपला शौक, आम्हाला मुंबईचा शौक आवडतो. घाटावर शर्यती महेश शेठला आवडत नाही, पण आता आम्ही कसं सर्वांनी त्यांना फोर्स केलेला आहे. आम्ही 2-3 अड्डे घाटावर पण जाणार आहे पळायला. आणि महेश शेठचा कारगिल पेटूट यांचे चांगले संबंध आहेत न राहतील, त्यामुळे त्यांचा पैरा आधी झालेला होता. त्यामुळे आम्ही गाडी पळवली, गाडी चांगली पळवली. गाडी हारली ते सर्वांना माहिती आहे, तो विषय नाही. ती गाडी पण चांगलीच होती. आणि राहुलभाई पाटील असतील, यांच्याशी पण महेश शेठचे चांगले संबंध आहेत. मैत्री खातीर शर्यत झाली. तरी आम्ही हारलो असलो, पण तर आम्ही प्रत्येक मुंबईच्या बिंजोडला बैल पळवणार आहे. काही बैलाला चुका आहेत त्या सुधरवू आणि बैल परत पळवायला काढू आम्ही. आणि दादा, याच्या आधी मी गरुड्याला भरपूर पायऱ्यामध्ये बघितलंय. आकाश दादांच्या सुंदरच्या पायऱ्यामध्ये होता. आज उंबारलीचा जीविका पिंटू पाटील यांचा वजीर या पायऱ्यामध्ये पण होता. तर हे पायऱ्या पण कसं तुमचं म्हणजे ठरतात, या विषयी काय सांगा? काला आमचा बैल आम्ही जेव्हा आणला तेव्हा पहिल्यांदा आमचा पैरा ठरला जीविका पिंटू पाटील उंबारली यांचा वजीर. त्यावेळी आम्हाला एक शब्दामध्ये नाही बोलले, त्यांचं मी खूप आभारी आहे. तर थोडी मिस्टेक झाली, माझ्याकडनं झाली ती. तर त्याच्यामुळे मी त्यांचे पण खूप आभार मानतो. आर्या अनिल शेठ भोईर शिलगाव यांनी आम्हाला तिथल्या तिथे अड्ड्यामध्ये बैल, एक शब्दात ते नाही बोलले, तेव्हा आम्हाला बैल दिला. बैल आम्ही हाकलला, त्यांचे मी खूप आभार मानतो. आणि आकाश शेठचे आणि महेश शेठचे त्यांच्या वडिलांपासूनचे संबंध आहेत, त्यामुळे तो पण आमचा पैरा जुळून आलेला आहे. त्याच्यामुळे महेश शेठचे कसं सर्वांशी आज त्यांना शर्यत क्षेत्रामध्ये इतकं वर्ष त्यांचा अनुभव आहे, सर्वांशी मैत्री आहे, सर्वांशी शर्यती होतात. म्हणजे कुठं ना कुठं हा खेळ आपला मैत्रीतच चाललेला आहे. सर्वांशी मैत्रीपूर्ण शर्यती होतात. महेश शेठ कधी वादविवाद करत नाही. म्हणजे महेश शेठचं एक नाव पण आहे. आजपर्यंत महेश शेठच्या नावावर कुठला वादविवाद नाही या बिंजोरच्या खेळामध्ये. आणि त्यांना स्पेशली बिंजोरचा खेळ सुद्धा खूप आवडतंय. आज त्यांच्या दावणीला कन्हैया, आज कन्हैयाच्या नंतर गरुड्याच्या नंतर रायफल सुद्धा आहे. इतकी मोठी चांगली दावण त्यांचे आज आहे. आणि सर्वांचं सहकार्य सुद्धा आहे. तर दादांविषयी काय सांगाल मग? महेश शेठ पाटील हे शर्यतीमध्ये आता भरपूर जुने आहेत. मी आता आलो, पण मी आलो खास त्यांच्यामुळे. त्यांनी इथे बैल आम्हाला, शिवा म्हणून बैल होता, तो बैल मला इथे त्यावेळी कोणगावला दिला, बोलतो शौक करायला. त्याच्यामुळे हळूहळू हा शौक वाढत गेला. आणि आता इथेच म्हणजे बैल आम्ही ठेवतो, इथेच आमचा शौक चालू आहे. त्यांच्यामुळे आलो. आणि मी पूर्वीपासून बघितलं, लहान होतो त्यांच्या घरच्यांच्या जोडीला जायचो. ते नंबरातलीच बैल आणतात आणि नंबरातलेच आहेत ते. फार पूर्वी ते बलमा झाले, कन्हैया झाला, तेजा झाला, पोपट्या झाला, अशी फार देवा प्रसाद अशी चांगली चांगली बैल त्यांच्या दावणीला आले आणि ते नंबरातलाच शौक करतात. त्यामुळे त्यांना बैलाची पूर्ण पारख आहे. त्यामुळे त्यांनी आज गरुड्या पण एकदम पारख करूनच त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे आज दादांचा अनुभव घेऊन तुम्ही त्यांच्या पावलोपावली तुम्ही पण चालत आहात. कुठं ना कुठं असं म्हणलं तरी काही हरकत नाही. तर आज दादा नाही आपल्या इथं, दादाशी पण बोलू आपण कधीतरी. पण दादांचं एक नेतृत्व म्हणजे आज खूप चांगला नाव होतंय दादांचा. एक शांततेचा कसा प्रतीक असेल तो दादा दाखवतो अड्ड्यामध्ये. विशेष म्हणजे सोशल मीडियावर सुद्धा दादा जास्त काही दिसत नाही, कारण दादांना आवडत नाही वाटतं, मला तर वाटतं असं. पण तुम्ही काय सांगाल? त्यांना युट्यूब वगैरे त्यांना आवडत नाही, सोशल मीडिया ते व्हॉट्सअपवर वापरत नाही असं त्यांचं. याच्या आधी पण जो काल जी शर्यत झाली ना, अशी शर्यत महेश शेठची 2008-9 घाटावर झालेली. तेव्हा विजय शेठ पाटील सोनारपाडा यांचा मानक्या आणि त्या महेश शेठचा कन्हैया आणि तिकडे मोठा लक्षा आणि शंभू. तेव्हा पण गाडी जी काल मिस्टेक झाली त्या मिस्टेकनी झालेली. तर महेश शेठ उलटे मला बोलले, इतकं काही टेन्शन घ्यायचं नाही, इतकं काही हे करायचं नाही. जर हा शौक करायचा असेल तर हार पचवली पाहिजे. हार पचवली तर इतकं वर्ष शौक टिकेल, पुढे जाऊ शकतो. नाही तर शौक टिकणार नाही. संयमाने खेळ केलं गरजेचं आहे. बरोबर. शेठचा खूप नाव आहे.
तर या क्षेत्रामध्ये आज शेठची चर्चा पण आहे, शेठचं चांगलं संबंध पण आहेत. तर काय म्हणाल त्याविषयी, कारण खूप गाडा मालक त्यांना मानतात सुद्धा. तर आता या क्षेत्रामध्ये सर्वांशीच महेश शेठचे चांगले संबंध आहेत. पण कसं ते कोणाशी रागरागाने शर्यती करत नाही, सर्वांशी मैत्रीच्या शर्यती असतात. त्याच्यामुळे सर्वांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. तरी पण आमचे विष्णू शेठ पाटील पडलेगाव, कारगिल ग्रुप हेंदुतने, विजय शेठ पाटील सोनारपाडा, बबलू शेठ फुल्लोरे द्वारली, आकाश राऊत, संदीप मालीबाई भोपर, आतिश पाटील चिंचपाडा पनवेल, मुकेश पाटील सरदार ग्रुप कोणगावचा आमचा, असं सर्वांशीच आमचे आहेत. आणि दिनेश गायकर मठ टिटवाला यांच्याशी सर्वांशी प्रेमाचे एकदम आमचे घनिष्ठ संबंध. आणि खास संबंध आता आमचे जीविका पिंटू पाटील उंबारले हारण्या ग्रुप, पिंटू शेठ पाटील, अंकित बुवा दावडी, हे यांच्याशी पण आमचे एकदम आता घरचे सारखे संबंध आहेत. म्हणजे या क्षेत्रामध्ये संबंध कसे टिकून ठेवायचं ते आपण दादाकडनं शिकायला पाहिजे. कारण आज इतक्या लोकांची तुम्ही नावं घेतली, एक आज मुंबईमध्ये खूप चर्चेत गाडा मालक आहेत ते, आणि त्यांचे सर्वांच्या सोबत दादा एक चांगले संबंध ठेवतात. म्हणजे मैत्री कशी असते ती दादांच्या स्वरूपात आपल्याला बघायला भेटतोय. महेश शेठ संबंध टिकवण्यासाठी किती बैल पळणारा असला तर त्यांच्या संबंधाच्या माणसांनी बैल मागितला तर कधी कोणाला अजून नाही बोललेलं. त्यामुळे हे संबंध, तो नंदी आहे, आज उद्या पळेल परवा पळेल, संबंध आपले शेवटपर्यंत टिकून राहतात. त्या हिशोबाने ते शर्यत क्षेत्रामध्ये संबंध टिकून आहेत. धीरज दादा, तुमच्याशी बोला ना आता. काल आपण गाडी झाली खूप चांगली बघितली, आणि गाडी गेली ती सुट्टीवर. त्यावेळेला आपली बैल थोडी मागं पुढं होत होती मांडण्यासाठी. तर का बरं असं होत होता? कसं सुट्टीला असं गाड्या म्हणजे बैल मस्ती करतातच, बिनजोरची गाडी होती. सुट्टीला असं होतच असतो. तिथं आपले हेडूसनचे मुलं होते, आपल्या बैलाला पण हे करायला. आपला विकास पाटील होता टेमघरचा. सुट्टीला म्हणजे मुलं अशी चलाक लागतात. बरोबर आहे. दादा, काय सांगाल गरुड्याविषयी मग? आज गरुड्याचं तुम्ही पण एक मालक आहात. तर गरुड्या तुमच्या दावणीला आहे आणि खूप नाव करतोय तुमचा. आणि जीविका पिंटू पाटील हा नाव तिथं अड्ड्यामध्ये आल्यानंतर आज आम्ही 3-4 अड्डे बघितले, त्यांना जोरच होत नाही. मग कालचा निर्णय तुम्ही हा पायऱ्याचा कसा ठरवला की हेडूसनचा विश्वनाथ कालन यांच्या सोबत करायचा? पहिल्याचा असं ठरला का 3-4 अड्डे झाले, आम्हाला उजव्या साईडने जोडच होत नाही, कोणीच जोडणे होत. तर मग बरं उजवी एक साईड धरून ठेवली तर आपल्याला पण कोण जोडणे होणार. मग आपण आपली साईड चेंज करून त्यांच्यावर गाडी गेलो. कारण की महेश शेठ नेहमी बोलत असतात, एक साईडने गाडी नाही कधीच पळवायची, दोन्ही साईडनं दोन्ही खेळ साईडने. दाखवायचा तर दोन्ही हा. साईडनं. आपली उजवी साईड जसं बघायला गेलं तर आपली पण हक्काची आहे. उजव्या साईडला आपली गाडी उभी राहिली तर आपल्याला पण कोणी हरवू शकत नाही. पण आपली साईड सोडून आपण त्यांच्याशी हे केलं. बरोबर आहे. मग गरुडे आपल्याला दोन्ही साईडनं नेहमी बघायला भेटेल का? हो, नेहमी बघायला भेटेल. जसं काल आम्ही बघितलं, भले हार झाली, पण हार झाल्यानंतर सुद्धा तुम्ही कुठं कमी येणार नाही असं मला तर दिसतंय. कारण आज गरुड्याचा पल आहे. तर गरुड्या कसा पलतोय मग? स्पीड कसा आहे त्याचा? स्पीड त्याचा चांगला आहे. घोड्यातला बैल आहे बोलला तर खालून तो जोरातच निघतो. इथं सर्व लोक बसलेली, आज तुम्हाला खूप सारा पाठिंबा आहे. तर काय सांगाल यांच्याविषयी मग? सुट्टीचा विषय बोलला तर कालची सुट्टी दुसऱ्याचे दोन्ही मुलं होते, कारगिल भेटू, पण आम्ही एकदम अतिशय चांगली सुट्टी केली होती. आम्हाला आणि महेश शेठला भरपूर आवडले सुट्टीवाली मुलं. पण आमच्या बैलाली सुट्टी करणारा दिनेश गायकर मठ टिटवाल्याचा असतो. तो कसं कामाला जातो, त्यामुळे त्याला कधी कधी जमत नाही. राहिला विषय ग्रुपचा, शर्यतीचं क्षेत्र आहे, हा एकट्या माणसाच्या हातून कोणाच्या होणार नाही. त्याला संपूर्ण ग्रुप आणि पाठिंबा लागतो. त्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारे आमचं कन्हैया गरुड्या ग्रुप आहे, धवलकुमार ग्रुप टेमघरवाले आहेत, आमचे अध्यक्ष आहेत ते आमचे या ग्रुपचे. त्यांचा भरपूर मोठा ग्रुप आहे, त्याचा सपोर्ट आहे. अमर भोईर उंबारडेवाले, त्यांचा ग्रुप आहे उंबारड्याचा. परत अजित भोईर उंबारड्याचे आहेत, उंबारडे त्यांचं पण आहे. आणि खास आमचं प्रशांत पाटील आहेत उंबारडेवाले, आणि तो दिनेश मठ टिटवाला त्याचा, जीविका पिंटू पाटील उंबारली आणि अंकित बुवा दावडी यांचा आम्हाला भरपूर सपोर्ट असतो. त्याच्यामुळे आम्ही एकत्र बसतो, नियोजन करतो. आणि आमचे सतीश मुकादम एक आहेत, काका आहेत आमचे ते,
त्यांचा आमचा सर्वांचा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे, सगळ्यांची खंबीर साथ आहे. त्यामुळे आम्ही मिळून नियोजन करतो आणि शर्यतीला जातो. बरोबर आहे दादा. आज आपल्या मुंबईचा खेळ बघतोय आपण, खूप चांगली कमिटी पण लाभलेली आहे आपल्या मुंबईला. आणि कमिटीविषयी काय सांगाल? आणि आता एक कमिटीची एक पूजा पण सत्यनारायणाची महापूजा 31 डिसेंबरला आहे आणि तिथं घोषित पण केलेलं आहे की आपल्या मुंबईची जी पण बैलं आहेत ती घाटावर नसताना त्या अड्ड्यामध्ये असली पाहिजेत, नाहीतर 5,000 रुपये फाईन लागेल. तर काय बोलाल त्याविषयी? आपली ठाणा रायगड कमिटी आहे, अतिशय चांगली कमिटी आहे. त्यांचे निर्णय चांगले असतात. आता त्यांनी कमिटीने चांगला निर्णय घेतलेला आहे. जर आपल्या मुंबईच्या ठाणा रायगडच्या कमिटीने जर महोत्सव ठेवला आहे तर त्याच्यामध्ये आपले ठाणा रायगडची बैलं दिसलीच पाहिजे. ती एक अड्डा तुम्ही नको पडू घाटावर, आपल्या इथं आली पाहिजे. असं कमिटीने काहीतरी महोत्सव आयोजित केला आहे. तसं आपली बैलं पण आली पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे की हा उत्सव ठेवला आहे तर सर्व बैलं पण आले आहेत. बैलं आल्यानंतर आनंद होईल. शर्यती आहेत, कुस्त्या आहेत, असे वेगवेगळे कार्यक्रम पण आहेत. चांगल्या कमिटीचे पाहिजे होती. कमिटी स्थापन झाली आणि कमिटीने चांगले निर्णय घेतलेले आहेत. फक्त एक निर्णय आमच्या याच्यासाठी कमिटीने अड्डेवाल्यांना बोलावं असं माझी वैयक्तिक अपेक्षा आहे. महेश शेठचा त्याच्यामध्ये काही विषय नाही. आम्ही पाडगावला शर्यतीला गेलो होतो. रायफल वासराची आपल्या शर्यत होती. शर्यत आमची कमिटीचा संबंध नसताना अड्डेवाल्यांनी पेंडिंग ठेवला निर्णय. अड्डेवाल्यांनी पेंडिंग निर्णय ठेवल्यानंतर अड्डेवाल्यांकडे आपल्या शर्यतीची व्हिडिओ नव्हती. त्यामुळे त्या चुकीला सर्वस्व अड्डा जबाबदार असतो. परंतु फळेगावचे संजय पाटील आपले खजिनदार ते होते. ते आले महेश शेठला बोलले, महेश शेठ या निर्णयाबद्दल तुम्ही काय करणार? महेश शेठ बोलले त्यांच्याकडे व्हिडिओ नाही, बरोबरी घेऊन टाका. असा सपोर्ट कमिटीला सर्व बैलमालकांनी करावा आणि त्या अड्डेवाल्यांना काहीतरी कमिटीने दंड करावा. कारण की असा पेंडिंगचा डिसिजन ठेवून त्यांच्याकडे व्हिडिओ नसती तर ह्या शर्यतीचा आजपर्यंत निकाल लागला नसता. ते अड्डेवाल्यांनी पण कबूल केला. कारण की जर त्यांच्याकडे व्हिडिओ नाही ते चुकीने होते, त्यांना दोघांना बक्षीस द्यायला लागलं असतं. पण असं केलं नाही. कमिटी चांगली आहे. मी कमिटीला सांगतो त्यांना काहीतरी हे करावं का परत अशी चुकी झाली नाही पाहिजे. म्हणजे जे अड्ड्याचे आयोजक असतात त्यांच्यासाठी की तुम्ही अशी चुकी करू नका. कमिटी चांगली आहे. तुम्ही कमिटीने सांगितले कॅमेरे ठेवा, हे ठेवा. तुम्ही निकाल पेंडिंग ठेवल्यानंतर तुमच्याकडे ती व्हिडिओ असणं आवश्यक आहे. गरुड्याचं पुढचं नियोजन कसं काय असणार आहे तुमच्या माध्यमातून? गरुड्याचं नियोजन असं असतं. आता गरुड्याचा आम्ही मुंबईचा खेळ महेश शेठला आवडतो. त्याच्यामुळे आम्ही मुंबईचे सर्व बिनजोडचे अड्डे करणार आहे. त्यांना घाटावरच्या शर्यतींचा शौक नाही, पण त्यांना आम्ही बोलले फोर्स केलं आहे. आम्ही 2-3 अड्डे तिथे नियोजन करणार आहे. आणि राहिला विषय आमचा सिन्नरला ज्वालामातावाला आमचा कीर्तिराज आहे, जो त्याचं नियोजन होतं. आणि आमचे ते मोगल सर आहेत, त्यांचं काय नियोजन झालं तर आम्ही बैल त्यांना देणार. असं आपलं सर्व नियोजन आहे. याच नियमाने आम्ही चालणार आहे. आणि आपल्या मुंबईच्या कुठल्या अड्ड्यामध्ये लवकरच आपल्याला गरुड्या परत बघायला भेटेल? मुंबईच्या आता 24 तारखेला ओल्या फाटीमध्ये आम्ही बैल उतरवणार आहे. कन्हैया बैलांनी आज महेश शेठचं नाव आत्तापर्यंत टिकवलं आहे आणि आता त्यांच्या दावणीला आलं आहे हा गरुड्या. तर महेश शेठचा पुरं नाव गरुड्या नक्कीच घेऊन जाईल. तर काय सांगाल याविषयी? महेश शेठ असा एक, मी बोलायला तुम्हाला सांगायला असं सांगतो की एक डॉक्टर असतो किंवा भविष्याने सांगतो की हा इंजिनियर किंवा डॉक्टर बनेल, तसा महेश शेठ आहे का हा बैल पळणार ही त्याला एवढी जाणीव लहानपणा. म्हणजे बैलाला मुलावर का विचार हे करतो की हा बैल आपल्याकडे पळणार. असे आम्ही 3-4 ठिकाणी बघितले. बैलाला जेव्हा गणेला आणलं तेव्हा तेच बोलत होते हा बैल एक नंबर आपण नाव करेल. तसं आम्ही पण शाश्वत येतो की हा महाराष्ट्रात आमचं नाव करणार महेश पाटलाचं. धन्यवाद दादा. आज तुमच्या माध्यमातून तुम्ही जी पण काही मला माहिती दिली. आज तुमच्या दावणीला येण्याचं, कन्हैयाच्या दावणीला आज कन्हैया नाही पण कन्हैयाची पण लवकरच आपल्या चॅनलवरती मुलाखत येणार आहे, दादानी सांगितली मला. पण तुम्ही जी पण काही माहिती दिली आज गरुड्याची, गरुड्या खूप चर्चेत राहील तुमचा ही अपेक्षा करतो मी. आणि माझ्या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी. मंडळी बघितलं तुम्ही गरुड्या, चांगली दादानी माहिती दिली. आज आपल्याला या गरुड्याचा पल पण खूप आहे आणि कन्हैया ग्रुपमध्ये दावणीला आज गरुडे आहे. तर गरुड्यानी, कन्हैयानी जसं नाव कमवलं तसं गरुड्या पण नाव कमवणार आहे आपल्या.
पूर्ण महाराष्ट्र बिंजोर गाजवणार आहे तो आणि लवकरच आपल्याला 3 फेऱ्यामध्ये पण पळायला दिसेल हा गरुड्या पळताना. तर ही संपूर्ण माहिती घेण्यासाठी मी इथं आलेलो आणि दादा जे पण काही आपले सुधीर दादा असतील, प्रशांत दादा असतील, हे सर्वही माहिती दिली आणि शेठ नव्हतं इथं. शेठच्या पण आपण दावणीला लवकरच जाणार आहे. आज कन्हैयाची पण एक चांगली मुलाखत येईल, तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. पण मित्रांनो, तुम्हाला एक विशेष म्हणजे मी माहिती देतो, आज आपल्या महाराष्ट्राची जी पण बैलं आहेत ना, त्या बैलांसाठी कोणी कसं नेगेटिव्ह कमेंट करू नका, कारण बैलं पळतात ही. आज हार जी ती प्रत्येकाच्या नशिबाला, आज तुम्ही जिंकला, उद्या ते जिंकतील. तर याच्याने प्रेम सर्वांना दाखवा, कारण 4 बैलं असतात. आज 4 बैलं पळतात एक शर्यतीमध्ये. 4 बैलांना प्रेम दाखवा, असंच सपोर्ट दाखवा आणि आपल्या चॅनलवरती चांगले चांगले व्हिडिओ सुद्धा येत राहतील. तर भेटू आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो.